शिक्षण कशासाठी? आपल्या सर्वांच्या भल्यासाठी. शिक्षण कशासाठी? आपल्या सर्वांच्या भल्यासाठी. बुद्धीला मनाकडे वळवण्यासाठी, अज्ञानाला दूर पळवण्यासाठी. बुद्धीला मनाकडे वळवण्यासाठी, अज्ञानाला दूर पळवण्यासाठी. शिक्षणामुळे व्यक्तीचे ज्ञान आणि कौशल्य सुधारतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होते. शिक्षण हे एक आजीवन शिकण्याचे साधन आहे. हा मूलमंत्र ओळखून एका कष्टकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला विद्यार्थी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारे शिक्षणाचे महत्त्व जाणून आज एका नामांकित कॉलेजचे प्राचार्य यांचा जीवन प्रवास म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक दीपस्तंभ आहे. जिद्द, चिकाटी व मेहनतंगी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हा आदर्श ठेवणारे व समाजाविषयी स्नेहभाव, दातृत्व गुण असणारे लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याविषयी जाणून घेऊया. चला मग मित्रांनो, मी पाटील गौरी, आपला आवडता उपक्रम गप्पा एक संवाद यात आज आपण आदर्श प्राचार्य डॉक्टर संजयजी शिंदे सरांशी गप्पा मारूया. नमस्ते सर, आपल्या आमच्या शाळेत खूप खूप स्वागत. सर्वप्रथम आपला परिचय म्हणजे तुमच्या विषयी थोडंसं सांगा. मी संजय दासो शिंदे, प्राचार्य वसंतराव नाईक महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद या गावचा रहिवासी आहे. भूमिपुत्र आहे पिटरेगावचा. आपल्या कुटुंबाविषयी सांगा. आई वडील तर दोन्हीही स्वर्गवासी आहेत. माझी पत्नी शोभा श्रीरंग हनुमते ही पानगाव येथील आहे. या शाळेत आमचा दोघांचा विवाह झाला. ती इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय इथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. मुलगी ऋतुजा संजय शिंदे ही MBBS शिक्षण पूर्ण करून आलेली आहे. आता PGची एंट्रन्स देण्यासाठी बसली आता ती दारं बंद करून. मुलगा 12वी सायन्सला यावर्षी परीक्षा दिला आहे. तो कुठेतरी बाहेर JEE करून बाहेर जायचा तो विचार करतो आहे. माझं एक छोटीशी फॅमिली आहे आणि तुम्ही सगळे माझ्या गावचे असल्यामुळे तुम्ही माझ्या परिवारातलेच आहात. हा छोटासा छान सर, आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं प्राथमिक शिक्षण, जिथं तू मला प्रश्न विचारते या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. इथं काही फरशी वगैरे नव्हती, माती होती सगळे आणि त्या मातीमध्ये आम्ही सगळे खेळलेले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुसऱ्या गाव इथं माझं 1ली ते 5वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. खूप छान. आपल्या बालपणीच्या या शाळेतील एखाद्या आठवणीतील प्रसंग सांगायला आवडेल. खूप प्रसंग आहेत, असे बरेचसे प्रसंग आहेत. जेव्हा शाळा भरल्यानंतर नदीला पाणी आलेलं असायचं सर आणि अनेक गुराखी पूर्वमध्ये मित्र जास्त असल्यामुळे दुपारी शाळा सुट्टी घरी जेवायला जायचो आम्ही आणि त्यांच्याबरोबर पोरांबरोबर नदीच्या डोहामध्ये पोहायला जायचो आणि तिथं मग कधी कधी शाळेची वेळ पण निघून जायची, पत्ता लागायचा नाही. मग कसं जायचं शाळेमध्ये? तर दुपारी इंटरव्हेल झाल्यानंतर त्या इंटरव्हेलच्या मुलांबरोबर जायचं असं ते सगळं. परंतु खाकी चड्डी अंगावर असल्यामुळे ती ओली असायची आणि मास्तर बरोबर ओळखायचे. तेव्हा भुतेकर सर होते, मला वाटतं ते तेरकर सर, कपडे विकणारे तेरकर सर होते, भुतेकर होते, असे अनेक शिक्षक होते. आणि दुपारच्या सत्रामध्ये दुपारून इंटरव्ह्यू नंतर आलेले, मध्यंतरानंतर आले कोण कोण विद्यार्थी उभा टाका म्हटल्यानंतर मग आम्ही बसून राहिलो. पण ते आपली जी पॅन्ट आहे ती ओली असल्यामुळे मास्तराने ओळखलं आणि फोकाने याच 1-2 वर्गामध्ये मारलं. हा एक फार मोठा माझा प्रसंग आहे. म्हणजे शाळा मग तेव्हापासून बुडवायची नाही हे. आणि मग आईवडिलांना सांगितलं की आईवडील पण संध्याकाळी धपाटे द्यायचे. असं ते सगळं चित्र त्या काळामध्ये होतं. आणि आईवडील मारा म्हणायचे मास्तरांना. आणि अतिशय तुमच्यासारखा खोडकर मी विद्यार्थी, म्हणजे आता समज आली सरांना. रात्री मी बोलताना म्हणालो की आता मला एखाद्याला मारावं, कशाला मारायचं? ती हिंसा बरोबर नसते, हिंसा केल्यानं काय साध्य होतं. मी रात्री सरांना बोललो आता तुमच्या समज आलेले आहेत असं सर म्हणाले. आणि अंगद पोळे हे माझे BAचे वर्गमित्र आहेत, त्यांना माहिती आहे माझा इतिहास भूगोल महाविद्यालयातला, त्यामुळे मी काही खोलात जात नाही पुढे. खूपच छान सर. प्राथमिक शिक्षण घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? तसं तर अत्यंत गरीब कुटुंबातून आर्थिक विवंचना आणि सगळ्याच म्हणजे हातातोंडाची गाठ कशी घालावी या सगळ्या विवंचनेतून
मी शिक्षण घेतलेलं आहे, तेव्हा मला प्रत्येक अगदी पावलोपावली प्राथमिक शिक्षण घेताना अडचणी आलेल्या आहेत. तुम्ही विचार बी करू शकणार नाही. मी आता येताना विचार करत होतो की पुढच्या वर्षी जूनमध्ये पोरला चांगले दप्तर चांगल्या क्वालिटीच्या बॅग मला द्यायच्या मुंबईहून आणून. मला खरं तर शाळेमध्ये येताना दप्तर पण नसायचं. कधी कधी आई वडिलांनी आणि आजोबांनी कधी वायरची पिशवी बाजारला जेव्हा वापरलेली असायची ती पिशवी मी अडकवून यायचो आणि त्याला कधी भाजीचा डाग पडला असेल किंवा काय. अनेक मुलं आम्हाला चिडवायचे, अरे ही शाळेची बॅग अडकवून आपलं निघालं टुरू तर असं ते असे का अडचणी आहे. पुस्तकं कधीच मला सगळी मिळालेली नाहीत. मला कधीच वह्या पूर्ण मिळालेल्या नाहीत. एकाच वहीमध्ये इतिहास, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित अशा प्रकारचे 2-2 भाग करून छान फोल्डिंग करून ते विषय वापर. कधी कधी पेनही वेळेवर मिळायचा नाही. अगदी MA मी जेव्हा नेटला बसतो सर तेव्हा नारायण कांबळेने मला 1 रुपये 5 रुपयाची पेन आणून दिली होती. त्याची आठवण मला आजही येते. मग प्राथमिक शिक्षण घेताना मला काय अडचणी आहे आपण विचार पण करू शकत नाही. आणि हे माझे जे काही कुटुंबातले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्या अडचणी येऊ नयेत म्हणून तो छोटासा प्रयत्न असतो माझा. त्यांना पेन असेल, वही असेल, पुस्तक असेल. बोलते सर मला नेहमी म्हणतात, सर लहान लेकरांना चॉकलेट आवडतात, त्यांना बिस्किट आवडतात, त्यांना काहीतरी खायला दिलं म्हणजे बरं वाटतं. सरांनी सांगितलं की खायला आता ते काय उपाशी मरत नाही. तुम्ही चॉकलेट देण्यापेक्षा आयुष्यभराची त्यांची भूक भागण्यासाठी पुस्तकं द्या, पेन द्या, वही द्या. काय त्यांना वाचायची सवय लावा. हे वाचलं तर ते पुढे म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो कुरकुरेल असं बाबासाहेब म्हणाले. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही त्या तुम्हाला मिळायला पाहिजे याचा प्रयत्न म्हणून मी हे सगळं तुमच्यासाठी करतो. ते पुस्तकं आणण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. मला खरं तर म्हणजे औरंगाबादमध्ये हे पुस्तकं मिळाली असते पण मी भरत ड्रायव्हरचा साक्षी आहे. आप्पा बळवंत चौकात आम्ही गाडी एका ठिकाणी लावली आणि सगळ्या बाजारपेठेमध्ये फिरलो. दुकानं काही बंद झालेली काही चालू होती. त्या दिवशी रविवार होता आणि आम्ही एका दुकानदाराला दुकान उघडायला लावून ते पुस्तकं कलेक्ट केली. कारण याच्यामध्ये सगळ्या महापुरुषांचे तुमच्या क्षमतेप्रमाणे तुमच्या कुवतीप्रमाणे वाचता येतील अशा प्रकारचे पुस्तकं. 7वीतले मुलं जे आहेत त्यांच्यासाठी खरेखुरे ॲडॉल नावाचं पुस्तक मिळालेलं आहे. आता ज्याला मी पुस्तक भेट दिलं ते 100 शास्त्रज्ञांचं ते पुस्तक आहे. हे सगळी वाचल्यानंतर मला नाही वाटत की आयुष्यामध्ये कुणी आपण अपयशी ठरू. तर अशा अनेक अडचणी आलेल्या आहेत. खाण्यापिण्याच्या अडचणी असायच्या. दुपारी जेवण करून आल्यानंतर झोप लागायची वर्गामध्ये आणि झोपल्यानंतर ते मग कोंबडा करायला लावायचा. इथं दगडा म्हणजे तुम्ही फक्त हे ऐकत असाल, इथं ते पेन्सिल ठेवून दगडाचा छोटा दगड ठेवून तुकडा ठेवून असे मधून पाय इथंच याच हॉलमध्ये आम्हाला बऱ्याचदा ते शिक्षा पण या ठिकाणी केलेली आहे. म्हणून अनेक अडचणीला सामोरं जात जात मी पुढे आलेलो आहे. छान सर. इतरांचे सहकार्य मिळाले का? त्या व्यक्ती आठवतात का? या गावातल्या अनेकांचे सहकार्य मला मिळालेले आहेत. त्या गावातल्या सगळ्या लोकांच्या ऋणामध्ये मी खरं तर इथं राहतो म्हणूनच तुमच्यामध्ये येतो मी. पहिला सर सामाजिक विषमतेचा साक्षात्कार किशन आलापूर यांच्या घरी मी ज्या दिवशी पोळ्याच्या दिवशी मी लेझिम पथकामध्ये मी नाचलो आणि त्यांनी मला जेवायला घरी बोलावलं. सगळ्या 20-25 पोरांना जेवायला बोलावलं आणि तूप आणि पोळी, पुरणाची पोळी तर घरी मिळायची सणाला पण त्यांच्या घरी पुरणाची पोळी आणि आम्हाला दूध नाही मिळायचं सर. ते गुळाचं पाणी असायचं आणि त्या दुधामध्ये ती पोळी आणि वरी तूप हे मी किशन आलापूर यांच्या घरी म्हणजे तसं पाटलांच्या घरी मी नारायण पाटलांच्या घरी नेहमीच माझ्या आजोबाबरोबर जेवायला जायचं. ते मिळायचं सणाच्या दिवशी. पण पोळ्याच्या दिवशी मला ते पोळी आणि तूप मिळालं आणि त्यांच्या घरी पहिल्यांदा जेव्हा ताटातून तूप आणि पोळी संपल्यावर ते म्हणाले, अरे ते समोरच तुपाचा तांब्या ठेवलेला आहे, अर्थात तो तांब्याचाच होता, ते घे ना तुझ्या हाताला म्हणाले. या गावामध्ये पहिला जर मला म्हणजे जातविरहित अशा प्रकारची वागणूक कुणी दिली असेल तर किशन आलापुरे आज हयात नाही, त्यांच्या कुटुंबामध्ये परिणाम. त्याच्यानंतर माणिक वाकडे म्हणून आमच्या शेजारी राहायचे ते त्यांच्या घरी एकदा मला तसाच अनुभव आला. नंतर मग अनेकांच्या घरी आता मी नारायण पाटलांच्या घरचं आयुष्यभर जेवायला जायचो. आता ते हयात नाही, त्यांची मुलं आहेत तिथंच, ते सगळे साक्षीदार आहेत. मी जेव्हा त्यांच्या घरी मी माझ्या आजोबाचा हात धरून जेवायला जायचो प्रत्येक सणात, तेव्हा संदीपान पाटील आहेत का आता, तर जेवायला वाढायचे आम्हाला ते. तर माझा हात त्या भांड्याला एकदा लागला तर त्याने असा हात उगारला. तर हे वास्तव सांगतो मी, काल्पनिक नाही. तेव्हा नारायण पाटील मधून आले, अरे मुलं हे देवासारखे असतात त्याला काय कळालं रे म्हणे, शिवाशिवाने बाटा. हा जो साक्षात्कार आहे या गावामध्ये झालेला आहे.
शिक्षण घेताना रेणापूरच्या बाजारामध्ये मी माझे आईवडील येतात का बघायचो आणि कधी कधी माझे आईवडील आले असते की माझे आईचे चुलत भाऊ मामा वगैरे यायचे आणि ते मला कधी 50 पैसे कधी 25 पैसे वगैरे द्यायचे. 50 पैशामध्ये मला छटाकभर भजी यायचे, खोबऱ्यात तेल यायचं, एक रिफिल यायचे, एवढं यायचं. आणि म्हणून माझ्या ह्या सगळ्या समाजाच्या लोकांच्या प्रमाणामध्ये आहे. गावात लातूरमध्ये शिकत असताना बऱ्याचदा बसस्टँडला मी यायचो तेव्हा अनेक लोक मला भेटायचे आणि मला विचारायचे काय पैसे लागणार आहेत का, स्वतःहून विचारायचे मला. बिभीषणचे वडील सदाशिव पाडे असतील किंवा गावातली बरेचशी मंडळी. मला 1000 रुपये दिला तर त्या रुपयामध्ये माझं सगळंच व्हायचं. मला महिन्याला 100 रुपये शिष्यवृत्ती मिळायची बसवेश्वरला, अंगणला माहिती आहे सगळ्या गोष्टी. आणि ते 100 रुपयामुळे माझं पूर्ण शिक्षण व्हायचं. आईवडील कधीतरी लातूरमध्ये यायचे आणि मग त्यांनी आणलेली भाकर, चटणीची भाजी वगैरे हे सगळे घ्यायचं. हे गावामधल्या अनेक लोकांचे ऋण माझ्यावर आहेत. त्या ऋणातून उतराही मला व्हायचं नाही, परंतु या निमित्तानं मी या मुलाला त्यांनी जी मला मदत केली ती परत फेड ती बांधील की म्हणून मी पुढे जाणार. प्राथमिक शिक्षण घेताना ते प्राचार्य हा प्रवास कसा झाला? फार मोठा हा म्हणजे खरं तर अनेक पदं चालून आले, अनेकदा येतात. कर्तृत्ववान माणसाच्या आयुष्यामध्ये हे येतच असतं. इथून मी जेव्हा पहिल्यांदा इथल्या कर्मचाऱ्यांच्या लातूरच्या सहवासामध्ये आलो, नरसिंग गोडके सरांचे संस्कार अनेक कर्मचाऱ्यांच्या सोबत राहिलो. MA झाल्यानंतर नेट पास झालो आणि 97 जून 97मध्ये बाबळगावला पहिल्यांदा जॉईन झालो मी. विलासराव देशमुखांचं कॉलेज बाबळगाव, तिथं मला कुठलंही डोनेशन न घेता या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली की हा चळवळीतला मुलगा आहे, त्याला जॉबची गरज आहे वगैरे. तर मला तिथं नोकरी लागल्यानंतर मला कधी असं म्हणजे असं वाटलं नाही की बाबा आपण हे करूया इथं राहू वगैरे वगैरे. आणि 1 वर्ष झाल्यानंतर मार्चमध्ये जानेवारी 1998मध्ये तिकडली जाहिरात आली औरंगाबादची आणि मी ॲप्लिकेशन केलं, माझं क्लिअर पोस्टवर तिथं सिलेक्शन झालं. तर इथून जाताना लातूरमध्ये माझ्या सहवासात राहिलेले अनेक मोठे मोठे अधिकारी झाले आणि मला नरसिंग गोडके सरांनी हे नाही सांगितलं की तुम्ही सायन्स घ्या म्हणजे चांगले आदर्श सायंटिस्ट व्हाल, डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल वगैरे वगैरे. माझ्यासमोर माझ्या समाजातले शिक्षक मराठी झालेले, साहित्याचं अध्यापन करणारे. आणि मग माझी भावना अशी की त्यांचा विषय घेऊन आपण कॉलेजमध्ये गेलो तर पुस्तकं मिळतील आपल्याला आणि आपलं वाचायला मिळेल. कारण खरं तर पुस्तकं घेणं पण ऐपत माझी नव्हती. आणि म्हणून त्यांच्याकडे मग गालेकर, जवळगेकर, नरसिंग गोड यांचा सहवास का लाभला तर त्यांच्याकडे पुस्तकं आपल्या जातीची माणसं आहेत आणि पुस्तकं देतील अशा भावनेनं मग मी ते सगळं पुस्तक घेऊन केलं. तिथं सिलेक्शन झाल्यानंतर इथं मात्र विलासराव देशमुखांच्या कॉलेजमध्ये 1 रुपया पण डोनेशन घेतलं नाही, पण पूर्ण वेळ पगार म्हणजे पूर्ण पगार द्यायचो मी. पहिला पगार जेव्हा 7,226 रुपये माझा पहिला पगार झाला जनता सहकारी बँकेत आणि तेवढा पैसा मी माझ्या आईकडे घेऊन आलो आणि आईने माझ्या पदर पसरला पैसे सगळे 100, 200 च्या अशा नोटा होत्या त्या आणि तेव्हा पैसे आणून पहिल्यांदा पगार मला ते तुझ्या हातात. तर माझी आई असे धडधडात रडली, एवढे पैसे. हे 100 रुपयांमध्ये मी सगळं माझं आयुष्य त्या कॉलेज जीवनामध्ये भागवत होतो. तर 7,500 रुपये जवळजवळ एवढे मला पेमेंट मिळालं आणि पहिला पगार मी माझ्या आईवडिलांच्या हातात दिला. त्याला कधी नव्हे ती कोरी नवी करकरीत अशा प्रकारची साडी आणि वडिलांना धोतर आणि शर्ट असं घेऊन मी छानपैकी आलो. पोरांना खायला वगैरे घेऊन आलो आणि इथून मग संभाजीनगरला औरंगाबादला गेल्यानंतर तिथंही बराच पहिल्या याच्यामध्ये संघर्ष करावा लागला. पत्नी इकडं होती. मेमध्ये लग्न इथं झालं, जूनमध्ये ट्रान्सफर केली, त्याच्यामध्ये अनेकांचं सहकार्य मला लाभलं आणि तिथं मग नवीन शाळा जवळ चौका नावाची गावाच्या शाळेत तिची अपॉइंटमेंट झाली. मला हे माहीत नव्हतं की शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहे आणि इथं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. मी दिलीपराव देशमुखाकडे गेलो आणि म्हणून मला असं शहरामध्ये शाळा आहे. ते म्हणाले नाही हो म्हणे, शहरामध्ये मनपाच्या शाळा असतात, जिल्हा परिषदेच्या नाही, पण 2-3 शाळा ते म्हणजे इंग्रजांची छावणी असल्यामुळे 2-3 शाळा होत्या. मी लागली 2-3 वर्षामध्ये मी शहरात त्या ठिकाणी बदली करून घेतली आणि अर्धवेळ शाळा असल्याने माझ्या मिसेसला बी पुढे शिकवायचं मला खूप माझी इच्छा होती. मी MA PhD झालो आणि प्राध्यापक झालो, तर तिनं का नाही पाहावं. मग तुमची विद्यार्थिनी तिनं 4 विषयामध्ये MA केलं, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, समाजशास्त्र, लोकप्रशासन, पुन्हा BEd केलं मुक्त विद्यापीठात, MAd केलं आणि हिंदीमध्ये पुन्हा PhD केली, कम्प्युटरचे 2-3 कोर्सेस केले. या गुणवत्तेवर इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय हे माझ्यापेक्षाही रेप्युटेड असं कॉलेज आहे. तिथं ह्या सगळ्या डिग्रीचे मार्क्स त्यांनी धरले आणि गुणवत्तेमध्ये तिला ते सिलेक्शन केलं. अशा पद्धतीचं आमचा हा सगळा प्रवास पती पत्नीचा
आई वडील गावात बी राहायचे आणि नोकरी लागल्यानंतर गावाचं लोक म्हणायचे आता तुम्हाला काय कमी आहे, तुम्ही शेतात कामाला जाताय वगैरे वगैरे. पण माझी आई माझे वडील शेवटच्या क्षणापर्यंत मजुरी करत राहिले. शेवटी जेव्हा त्यांना आईला आजार झाला मग मी त्यांना घेऊन गेलो आणि मग तिथं ते ट्रीटमेंट जवळजवळ 15 वर्ष मी आईची सेवा ट्रीटमेंट केली. कुठलंही कमी पडू दिलं नाही. इथं जेव्हा राहायचे तेव्हा मी महिन्यातून 2-3 वेळेस यायचो. त्यांच्याबरोबर शनिवार रविवार त्यांना जे आवडतं ते खायला घालायचं आणि त्यांच्याबरोबर 1-2 दिवस राहून पुन्हा जायचो. अशा प्रकारचा हा प्रवास झाला. आणि मागच्या वर्षी म्हणजे तसं प्राचार्य पदासाठी मी सरांना म्हणालो की मी 17-18 तास क्वालिफाईड झालेलो होतो. पण मला प्राचार्य म्हणून तिथं त्या खुर्शीवर 10 ते 5 काय बसायचं नव्हतं. आजही ती इच्छा होत नाही माझी. पण कसं असतं की कधी कधी कॉलेज जेव्हा संस्था चालकांच्या हाताच्या बाहेर जातं आणि आपला सगळ्या स्टाफवर आणि बाहेर होल्ड असल्यामुळे अग्रेसिव्ह भूमिका घेऊन शासनाशी भांडतात, अग्रेसिव्ह भूमिका घेऊन कामं करतात. असं जेव्हा संस्था चालकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मला जून 15 ऑर्डर दिलेली होती. आणि मी इथंच मला वाटतं 30 जूनला का 26 जूनला इथं आलेलो होतो. आणि मला जाऊन असा चार्ज घ्यायचा असं म्हणालो होतो. जिकडे ऑर्डर तयार होती प्राचार्याच्या दुसऱ्या बाजूला मी लिखाण केलं होतं तर मला माझा म्हणजे मला प्राचार्य नको लगेच तिथंच अर्ज दिला होता. पण त्यांनी काय ऐकलं नाही. मी इथून गेल्यानंतर पुन्हा दुसरी फ्रेश ऑर्डर काढली आणि म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या सामाजिक चळवळीच्या निमित्तानं बाहेर पडायचं आहे, तुम्हाला शासनाच्या कमिटीवर तुम्ही आहात म्हणून तुम्हाला जेव्हा बाहेर पडायचं आहे तेव्हा तुम्ही जा, आमची परवानगी असेल असं म्हटल्यानंतर मी म्हणालो आणखी एक अकॅडमिक बाबतीमध्ये कुठेही इंटरफेअर करायचा नाही. आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही आणि तुमची संस्था, पण इकडं काय चाललं हे तुम्ही जास्त लक्ष द्यायचं नाही. त्यांनी मला मान्य केलं आणि मग मी 1 जुलैला त्या ठिकाणी तो चार्ज घेतला. अतिशय छान चालू आहे. पण आजही मला 10 ते 5 बसणं तुमच्यामध्ये इकडे यायला म्हणजे आज कॉलेज चालू आहे आणि मी वर्किंग डे दिवशी येतो. 1581 विद्यार्थी आणि जवळजवळ 350च्या आसपास स्टाफ आहे. एवढं सांभाळणं कॉलेजच्या जीवनामध्ये खूप मोठी रिस्क असते सर. कधी कधी पोरं गाड्या लावतात असं आणि पोरं पुरी गाडीमध्ये बसतात आपलं गप्पा मारत कुठं कठड्यावर कुठं झाडाखाली इकडं तिकडं. हे ते तरुण वय असतं आणि त्या वयामध्ये अशा घटना घडल्या की प्राचार्यांना सर्वात पुढे असतं आणि म्हणून अनेक प्रकरणं त्या ठिकाणी म्हणजे पोलिसांना सांगून वगैरे असं ठिकाणी जाऊ द्या, त्यांचं आयुष्य बरोबर नका करू, थोडी समज द्या, थोडंसं जरा सुंदरीचा मार द्या, सोडून द्या, केस नका करू. अशा पद्धतीने हे सगळं सांगतो आणि अतिशय चांगला माझा कार्यकाळ चाललेला आहे. अनेकांनी तो बघितलेला आहे या ठिकाणी. आणि म्हणून माझा हा जो प्रवास आहे तो अत्यंत खडतर आहे. प्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण आणि नंतर महाविद्यालयीन जीवन माझं अतिशय आता जरा बरेच दिवस आलेत. पण त्या बऱ्याच दिवसामध्ये मला माझ्या ह्या सगळ्या घटनांची आठवण होते आणि मग मला परत पुन्हा तिकडं जावं वाटतं. आणि म्हणून मी हा माझा आता सुखदायी प्रवास जो वाटतोय तो अत्यंत खडतर अशा प्रकारचा आहे. अरे वा, आई वडिलांच्या आठवणीतील एखादा न विसरणारा प्रसंग सांगा. वाकड्यांचं शेत आहे बोबडेच्या अलीकडं, ते नदी आहे मधली आणि नदीपासून पूल आहे. त्या पुलाच्या डाव्या बाजूला आम्ही माझी आई आणि मी सरपण असतं ना जाळायचं कुपाट्या वगैरे लाकडी तोडून टाकले. तर तेव्हा मी माझ्या आईबरोबर दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये असं गेलेलो होतो. वाळलेलं सरपण घेऊन त्या काही कुपाट्या इकडच्या तिकडल्या पडल्या ते भारा बांधला आणि बांधून मग आता ते उचलायचा कसा. मी 4वी-5वीला माझी आई माझ्या आईला ते कसं उचलेलं असं मला वाटत असताना माझ्या आईनं ते चुंबळ असते बघा त्याला खूप कपड्याची केलेली आणि ते चुंबळ तिनं त्या मोठ्या ढिगाऱ्यावर ते अशी चुंबळ तिनं मला वाटलं मला थोडं उचलता येईल किंवा आधार देता येईल. पण नाही, तिनं ते डोकं त्या भाऱ्याला लावून दिलं त्या जळणाच्या त्या आणि तिनं ते भारा उचलून स्वतः आपल्या डोक्यावर घेतला. हे जे कष्ट आहे हे कष्ट म्हणजे माझ्या आयुष्यातलं सोनं करण्यासाठी होते असं मला वाटतं. खूप छान. तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली? मी MA ला असताना आता सरांच्या संपर्कात असल्यामुळे बातम्या वगैरे सर तयार करायची माझी. पण आता इतकं छान बातम्या तयार करता येतात. एक बाजू वेगळी, मी मराठीचा प्राध्यापक आहे त्यात काय बाजू. परंतु MA ला असताना मी काही चित्रपट पाहायचं. दुसरं व्यसन नव्हतं कुठलं, आजही कुठलं व्यसन नाही मला. अतिशय चांगल्या पद्धतीनं माझे जीवन जात आहे. वाजवूका नावाचा एक चित्रपट मी पाहिला होता सर आणि तो दादा कोंडकेचा चित्रपट होता. मला खूपच तो भावला होता. त्या चित्रपटावर मी पहिलं परीक्षण लिहिलं होतं वाजवूका. ती मानवी जीवनाचा वेध घेणारा, त्या जीवनाचा वास्तव टिपणारा तो चित्रपट म्हणून मला तो. तर तिथं लिखाण केलेलं होतं. त्याच्या आधी दैनिक प्रतिव्यवहार नावाचं एक दैनिक निघायचं आपल्याकडे.
तर त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 50 वर्षांनी मला काय दिले नावाचा निबंध मी पहिल्यांदा लिहिला होता आणि तो त्या पेपरमध्ये पब्लिश झाला होता. आजही तो निबंध माझ्याकडे आहे. तिथून हळूहळू हे मी लिहित राहील. समान नागरी कायद्यावर एकमत नावाचं जे दैनिक आता निघते आपल्याकडे, एकमतला समान नागरी कायदा कोणाच्या हिताचा नावानं मी एक आर्टिकल लिहिलेलं होतं आणि ते आर्टिकल संपादकीय म्हणून लावलं गेलं. त्याचं संपादकीय आर्टिकल त्यांनी लावायला नाही पाहिजे, तो गुन्हाच आहे. माझी इच्छा म्हणजे माझी परवानगी नसताना संपादकीयमध्ये माझं आर्टिकल कसं छापता, पण ते संपादकीय त्याने लिहिलेलं होतं. आणि अशा पद्धतीने मी एक प्रसंगानुसार प्रासंगिक लेखन करत गेलो. आणि नंतर गुलाम-ए मुस्तफा नावाचा चित्रपट आवडला, जो मला नाना पाटेकर त्या काळामध्ये आमच्या महाविद्यालय जीवनामध्ये तो एक आदर्श होता. आणि तो मुस्लिम आहे पण हिंदू घरामध्ये, एका ब्राह्मण कुटुंबामध्ये एका प्रामाणिक अधिकाऱ्याला कसा छळ होतो आणि तो थांबवण्यासाठी नाना पाटेकर त्याच्या घरामध्ये जाऊन राहतो, तो एक मला चित्रपट आवडला. त्याच्यावर मी परीक्षण दिलं होतं. अशा अनेक घटना प्रसंग परीक्षणाचे मी आहे. नंतर मग शाळेवर पुस्तकावर परीक्षण लिहिणं, कवितावर परीक्षण लिहिणं, त्याचं मूल्यमापन करणं, अशा प्रकारचे अनेक लेख मी पेपरमधून लिहिले. आणि नंतर मला लेखनाची सवय लागली. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर निबंध लिहायचो, कादंबरी, कथासंग्रह, नाटकं, या सगळ्या वाङ्मय प्रकारावर. तर त्या सगळ्या लेखांना जे आदर्श लेख आहे ते सगळे एकत्र करून मग वेगवेगळी पुस्तकं मी त्या ठिकाणी काढली. आणि माझ्या एका पुस्तकाला साहित्य विचार आणि परिवर्तन प्रत्यय नावाचं 9व्या क्रमांकाचं पुस्तक आहे. त्याला केंद्र सरकारने 51,000 आणि राज्य सरकारने 25,000 रुपये मिळाले. माझ्यासाठी ती खूप मोठी पावती होती. नॅक कमिटी जेव्हा कॉलेजचं मूल्यमापन करायला आली तेव्हा त्यावेळेस मला त्यांनी माझं ते बघितल्यानंतर मला फक्त त्याची रिसिप्ट मागितली, त्याने चेकची रिसिप्ट. कारण केंद्राकडून आलेला पैसा हा रिसिप्ट त्याची चेकची झेरॉक्स असते, राज्य शासनाचे जे झेरॉक्स असते ते रेकॉर्ड बघितलं. आणि मग माझ्या डिपार्टमेंटला भेट दिलं. मला तुमचं काय बघायचं, म्हणजे आता 4दा नॅक कमिटी माझ्याकडे येऊन गेली. आणि अशा पद्धतीनं माझं ते लेखन वगैरे सुरू आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील तुम्हाला आवडलेली व सामाजिक संदेश देणारी गोष्ट? अण्णाभाऊ साठे यांचं संबंध साहित्य हे सामाजिक परिवर्तनाला प्रेरणा देणारं आहे. आणि त्यातल्या अनेक कथा, अनेक कादंबऱ्या मला त्या ठिकाणी भावलेल्या आहेत, आवडलेल्या आहेत, चांगल्या वाटल्या. त्याच्यामध्ये फकीरा कादंबरी हा तर एक म्हणजे सामाजिक समतेचा दीपस्तंभ आहे. त्याच्यानंतर मूर्ती नावाची एक कादंबरी आहे की ज्यात मूर्ती आणि सैराट चित्रपट जवळजवळ सारखाच आहे. आणि मी पिक्चर बघताना नागनाथ मंजुळेला फोन केला होता. म्हणजे नागनाथ मंजुळे माझे मित्र आहेत, बऱ्याचदा भेटीगाठी झाल्या आमच्या मुंबईमध्ये. नागनाथ मंजुळेला फोन केला की या कथेशी तुमचं काही आहे का? दरम्यानच्या काळामध्ये सैराटमध्ये जी घटना घडली होती ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशी सेम घटना 1 महिन्याभरापूर्वी झाली होती. किंवा इंटरकास्ट मॅरेज झालेल्या जावयाला जेवायला बोलावलं आणि त्याची हत्या केली आणि ही सगळ्या पेपरमध्ये महाराष्ट्रामध्ये बातमी आली. त्याच्याशी काही तुमचा संबंध आहे का? कारण मूर्ती शेवटी त्यात आत्महत्या होत नाही, परंतु मूर्ती पळून जाऊन त्या नायकाबरोबर लग्न करते. तर असं त्याचा संबंध जोडलेला आहे. नागराज मंजुळे मला म्हणाले की असा काय कुठला संबंध वगैरे नाही. अण्णाभाऊच्या अनेक कथा, स्मशानातलं सोनं, ही कथा मला खूप म्हणजे काही शिकवून जाते ती कथा मला, की जगण्यासाठी माणसं कशी संघर्ष करतात. त्या भीमाच्या ठिकाणी मीच दिसायचो कदाचित. आम्हालाही त्या म्हणजे मड्याच्या राखेचं ती भीती वाटायची सर मेलेल्या माणसाचं वगैरे वगैरे. माणूस हा भीतोच, पण त्यातला जो भीमा आहे तो जगण्यासाठी कसा संघर्ष करतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी कसा संघर्ष करतो हा सारख्याच पातळीवरचा संघर्ष आहे असं मला वाटून गेलं. आणि म्हणून स्मशानातलं सोनं ही कथा त्यांची, फकीरा ही कादंबरी असेल, मूर्ती ही कादंबरी असेल, किंवा आदी नावाची त्यांची कादंबरी आहे, त्या खूप चांगल्या चांगल्या दर्जेदार अशा प्रकारच्या कथा आणि कादंबऱ्या आहेत. आणि म्हणून मला अण्णाभाऊच्या या सगळ्या कथा कादंबऱ्या आवडतात. तुमचे आवडते लेखक व आवडलेली? तसं मी मराठीचा शिक्षक असल्यामुळे मला अण्णाभाऊ आवडतात, बाबुराव बागुल आवडतात, नारायण सुर्वे आवडतात. त्याचबरोबर खांडेकर मला खूप आवडतात. त्यांची ययाती कादंबरी आपण बघितली तर हे सगळे ऐतिहासिक अशा प्रकारचे त्यांचं लेखन आहे. पु ल देशपांडे अत्यंत चांगला लेखक मराठीमध्ये. त्यांची बटाट्याची चाळ नावाचं जे काही नाटकं वगैरे एकांकिका आहे ते ह्या मला खूप आवडलेल्या आहेत. व्यंकटेश माडगूळकरांची विशेषतः मानदेशी माणसं, ते मानदेशी माणसं वाचताना मला माझ्या गावातले अनेक कॅरेक्टर त्या ठिकाणी दिसतात मला. म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या त्या साहित्यातले कॅरेक्टर, अण्णाभाऊच्या साहित्यात आलेले व्यक्तिचित्रणं
मला खूप आवडतात. आणि ज्या आनंदी यादवांचं नाव घेतलं सरांनी, आनंदी यादवांना मी फार जवळून बघितलेलं आहे. आनंद यादव, मानदेशी माणसं लिहिणारे व्यंकटेश माडगुळकर, नारायण सुर्वे, बाबूल तर तुम्ही घरीच बोलावलं होतं, त्यांच्यासोबतच्या माझ्या फोटो आहे. अशा अनेक लेखक. कारण नामदेव ढसाळांच्या घरी जायचा योग आला, त्यांच्या पत्नीशी बोट्या भेटायचा योग आला. नामदेव ढसाळांच्या कविता या 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 देशातली सामाजिक व्यवस्था जी आहे त्याची चिरफाड करणाऱ्या सामाजिक कविता आहे. आणि म्हणून नामदेव ढसाळ अत्यंत आक्रमक अशा प्रकारची कविता लिहित होते. त्यांच्याही साहित्याचा मी चांगला जाणकार आहे, अभ्यासक आहे. प्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळताना साहित्य लेखनासाठी कसा वेळ? आता या जूनपासून या काला आजपर्यंत मला फार काही वाचता आलेलं नाही. प्रासंगिक काही 2-4 आर्टिकल मला लिहावे लागले, तेव्हा तेवढंच मी रेफरन्स म्हणून काही पुस्तकं वाचायला लागलो. आणि शासनाच्या कमिटीवर असल्यामुळं अण्णाभाऊचे 3 खंड आता येत आहेत. आता त्याचं पूर्ण काम झालं. म्हणजे मुख्यमंत्र्यांची शुभेच्छा संदेश, उच्च शिक्षण मंत्र्याच्या प्रस्तावना, हे सगळं काल परवाच मी ते पुस्तकांना जेव्हा गेलो तेव्हा ते सगळं देऊन DTPवाल्याला दिला. तर मला आता ह्या पुढच्या आठवड्यात जायचं आणि लगेच ते छपाईला पुस्तकं द्यायचे. फक्त अण्णाभाऊंच्या साहित्यावरच मला लेखन करता आलं, मला वाचता आलं ते, आणि ते सगळं एकत्र करता आलं. या काळामध्ये अवांतर काय पुस्तकं मला फार वाचता आलेली नाहीत, कारण दररोजचे वेगवेगळे कार्यक्रम असतात कॉलेजमध्ये, तेच वाचायचं, लोकांसमोर बोलायचं, अशा पद्धतीनं माझं या वर्षभरातलं ते कामकाज झालेलं आहे. छान सर, आज तुम्ही प्राचार्य झालात, मोठे लेखक आहात. आईला किती आनंद झाला असता, तुम्हाला काय वाटते? निश्चितच माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला असता, कारण तसं त्यांनी माझ्या सर्व्हिसमध्ये 15 वर्ष 20 वर्ष माझ्यासोबत होते. त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच आनंद आहे. माझ्या नातेवाईकांना आनंदच वाटतो. सगळ्यांना मी मदत करतो, तुम्हाला जशी मदत करतो तसं सगळे नातेवाईक जे कोणी जवळपास आहे त्यांना अडचणीमध्ये. तर काल म्हणजे 8 दिवसापूर्वी माझ्याकडे तुमच्या शाळेसारखा एक मुलगा आला होता माझ्याकडे. बिनछताची शाळा नावाची मुलगा, तो शाळा चालवतो. भगवान सदावर्ते नाव आहे. आणि बुलढाण्याकडचा हा विद्यार्थी संभाजीनगरमध्ये राहतो. आणि सिग्नलवर जे भीक मागणारी मुलं आहेत ते सगळे भीक मागणारी मुलं तो एकत्र करतो कॉलेज झाल्याचं दुपारी. आणि त्याला अनेक मान्यवर मदत करतात. तो माझ्याकडे दुपारी आला आणि सर मला तुमचं काम मी जाणून आहे, मी अशी अशी शाळा चालवतो. मला असं वाटलं की ते माझंच काम करतोय तो. म्हणजे असे भीक मागणारी मुलं, म्हणजे माझी गाडी सिग्नलला गेली की पोरं असं वाजवतात, भीक द्या म्हणतात. आणि ते सगळे मुलं गोळा करून तो मुलगा झाडाखाली शिक्षण देतोय. मला हे फार मोठं मला आवडलं आणि त्याला लगेच ताबडतोब मी आर्थिक मदत केली. त्याचं भांडवल कुठं करू नकोस म्हणालो, मला ती आवडत पण नाही. ते प्रसिद्धी मी काहीतरी या हाताचं त्या हाताला माहिती होऊ नये असं आपण ते दान देतो. आणि मग तो मुलगा त्याने मला पत्र घेऊन आला. अंगदनं मला सगळ्या त्याच्या शाळेमध्ये बोलावलं होतं. त्यांच्या मुलाची पत्र मला आली म्हणून मी शाळेत जातो त्या लहान मुलामध्ये. तसं त्या मुलाने त्या भगवान सदावर्तेने पावती आणि पत्र मला अभिनंदनाचं आभार पत्र दे. मला याची गरज नाही म्हटलं. आज मला जो काही मिळतोय तो या सगळ्या महापुरुषांच्या प्रेरणेमुळे, त्यागामुळे आणि माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे पगार मिळतोय. चांगलं जगतोय, 2 वेळेचं अन्न चांगलं खातो. तेही दुरापास होतं, मिळत नव्हतं पण आता मिळतंय. आणि त्यातला थोडासा वाटा बाबासाहेब 1956ला नागपूरला म्हणाले होते की आपल्या कमाईतला 20% वाटा समाजकार्यासाठी लावा. किती लोक लावतात मला माहीत नाही, पण माझे जास्त जातात. तर 20%पेक्षा अधिक पैसे जातात. आणि याच्यात मला खूप मोठा आनंद वाटते. आत्मिक समाधान. मी कुठल्या देवळाजवळ मंदिरात 5 पैसे नाही टाकले. मी कुठेही म्हणजे मोठी माणसं दारू पिणारी मला आरवतात 50 रुपयाला 100 रुपयाला. मी म्हणतो तुला मिरचीला काही 100 रुपये नाही, मी मिरच्याच घेऊन देतो. तुला साखर नसेल तर मी तुला साखरच घेऊन देतो, पण मी तुला दारू प्यायला पैसे देणार. त्याच्यासाठी मी वाईट असतो. गेल्या वर्षी मी इथं जूनमध्ये आलो आणि भांडाचा मुलगा, तो महादू नावाचा मुलगा, म्हणे मला 100 रुपये दिले पैसे आहेत तुम्ही. मी त्याला उतरलो, ड्रायव्हरला सोबत घेतलं. काय घरात काय नाही त्याच्यामध्ये, साखर काय. मग मी 5 किलो साखर देऊन त्याच्या घरात काय. आता मी दारूला पैसे देत नसतो. म्हटलं वाईट व्यसन करण्यासाठी पैसा मागणं हे माझ्या तत्वामध्ये बसत नाही. मी याच्यासाठी तुम्हाला पैसे देतो. आणि म्हणून अशा पद्धतीने हे सगळं मी ते करत आलेलो आहे आणि माझं छान चाललेलं आहे. खूप छान. शेवटी माझ्या बालमित्रांना काय संदेश द्याल? माझ्या बालमित्रांना मी संदेश द्यायलाच येत असतो दरवर्षी. तर तुम्ही जसे आता सगळे ऐकत आहे मला, तुमच्यासारखाच मी पण इथं बसलेला आहे. 5-7 वर्षे या शाळेत बसलेलो आहे. आज ती पोरगी माझी मुलाखत घेते.
ही तर अतिशय चिमुकली आहे माझी मुलाखत घेतली सर. मागच्या वर्षी कटके सरांनी मला शाळेचा व्हिडिओ पाठवला होता. सर त्या दिवशी विद्यापीठातल्या 2 प्राध्यापिका माझ्याकडे मुलाखत घ्यायला आलेल्या होत्या. एकीचं नाव आहे प्राध्यापक डॉक्टर महाजन, अर्थशास्त्र विभागामध्ये विद्यापीठामध्ये काम करते पाहिजे, आणि दुसरीचं नाव आहे कृतिका खंदारे, ती पण त्याच डिपार्टमेंटला इकॉनॉमिक्सला, आणि त्यांना कुठला तर UGCचा प्रोजेक्ट करायचा होता. आणि प्राचार्याच्या मुलाखती त्या घेत आल्या, आणि माझा इतिहास तो सगळा जो मी तुम्हाला आता सांगितला, मी ते सगळं महाजन मॅडम माझं रेकॉर्डिंग करत होतं. ते रेकॉर्डिंग माझ्या मोबाईलमध्ये आहे, आणि त्या रेकॉर्डिंग करत असताना हे सगळं माझ्या जीवनाचा प्रवास जेव्हा उलगडत होतो, आणि त्या बाई रडायला लागल्या की हा असं पण असतं का जिल्हा परिषदमध्ये अशा प्रकारे शिकलेला मुलगा, खायला न मिळणारा मुलगा, पोत्याची पिशवी किंवा ती वायरची पिशवी घेऊन स्कूल बॅग म्हणून जाणारा मुलगा आज प्राचार्य होतो. आणि ती बाई रडायला लागली. मॅडम म्हणलं माझंही हृदय भरून आलं आहे, मलाही वाटतं तसं, पण मी रडत नाही म्हटलं, मी लढतो म्हटलं. माझ्या लढण्यामध्ये हे काही मला जे लढण्याची प्रेरणा मला मिळालेली आहे, मी रडत नाही म्हटलं. या व्यवस्थेसमोर काही जण रडत नाही म्हटलं. तुम्ही बघितलं असेल मागच्या आठवड्यामध्ये सुनीता विल्यम ही लेडीज 9 महिने अवकाशामध्ये होती, आणि एक लेडीज तिथं माणसाचा संपर्क नाही, काय नाही, तिनं द्यायचं सोडून आपण आपल्या अवतीभोवती माणसाला आपण भीतो. आपण तर त्या सगळ्या परिस्थितीत झगडून पुढे गेलं पाहिजे, त्या सगळ्या वाईट परिस्थितीच्या मानेवर पाय घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. तुमच्यातला जो आळस आहे तो झटकला पाहिजे, आळस झटकून पुढे गेलं पाहिजे. निस्वार्थ भावनेला आपण आपला अभ्यास केला पाहिजे, आणि आईवडिलाच्या डोळ्याचं स्वप्न तुम्हाला टिपता आलं पाहिजे. एवढाच माझा शुभ संदेश आहे. पुढे जा. धन्यवाद सर. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या ओळीप्रमाणे आपण नेहमी शाळेसाठी मदत करता हा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे. तुमचे आभार शब्दात व्यक्त करता येणार नाहीत. असा जिव्हाळा स्नेह राहू द्या. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.